ते दोघे दादाच्या ऑफिस मध्ये जाणार आहेत. अगं तू मला हे आधी का नाही सांगितलंस? अगं पण आता त्याच्यात एवढं. गप्प बस आता, काही एक्सप्लेनेशन देऊ नकोस. तुला माहिती ना या घरातल्या सगळ्या गोष्टी आता मी मॅनेज करते. हे असे मोठे डिसिजन्स घेण्याआधी मला विचारायला हवंस तू. का नाही विचारलंस? अगं पण बबन काका काय परका आहे का? आणि बाबांचे लोनचे पैसे फिटावे म्हणूनच करतायत ना ते. अगं पण म्हणून काय ऑफिसची किल्ली देशील? पण त्यात काय एवढं? बबन काका बाबांचा बिझनेस बघतोस ना तसंही. अगं बाई तरी सुद्धा मला विचारायला पाहिजे होतंस ना. ऑफिस मध्ये कधी जाणार आहेत? आता जातील किंवा उद्या येईल. व्हॉट? मयू आले आई आले. आता ऐक ना प्लीज, तू सगळ्यांसमोर नॉर्मल रिॲक्ट हो, दोघंच ना गोंधळ होईल. अगं काय बोलावते मी? झालं हो, येतच होते. मी गरम आहे, मी आणते. तू कुकर घेऊन जा बाहेर भाताचा. अगं बाई, तुम्ही सगळे जेवायला बसला? घराची किल्ली नाही हो माझ्याकडे. तुमच्याकडे आहे ना, ती जरा द्या ना. अहो पंप्याला जाताना सांगितलं होतं की कुंडी खाली ठेव म्हणून, पण तो नेमकं विसरला आणि किल्ली घेऊनच गेला. मयुरी, चावी दे त्यांना. देते. हे घे. बरं. बाबांच्या ऑफिसच्या किल्ल्या तर इथेच आहेत. म्हणजे मगाशी मी बबन काकाला ओ शिट पार्लरची किल्ली दिली. गोंधळच झाला. प्रतीकला लगेच फोन करून सांगितलं पाहिजे. आजी एक ना अर्जंट कॉल करायचा आहे कीर्तीला. असाइनमेंटचं थोडंसं आत्ता आठवलं मला. मी लगेच आले. हा आले. हल्लं यांचं असंच असं जेवायचं म्हटलं की 17 कामं आठवतात त्यांना. ही कुठे चालली आता? नाही 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 नाही, काहीतरी गडबड आहे, काहीतरी गडबड आहे, काहीतरी कनेक्शन आहे. जाऊन बघतेच मी. प्रतीक फोन उचल ना लवकर. काय रे, काय आलं? एक मिनिट, काय आलं? फोन आलाय. हॅलो. हॅलो. हा ऐक एक ना गोंधळ झालाय. मी पांड्या काकाला जी चावी दिली ना ती बाबांच्या ऑफिसची नाहीये, पार्लरची आहे. काय अरे मयुरी, काय रे, काय झालं? मयुरीने आपल्याला चुकीची किल्ली दिली. तिने ना त्या अश्विनीच्या पार्लरची किल्ली आपल्याला दिली आहे. आपण काय करायचं? फोन दे मला. अगं मी फोन दे, मला बोलायचं. हॅलो. हा प्रतीक, मला पांड्याला फोन दे जरा, मला बोलायचं. फोन दे, मला बोलायचं महत्वाचं. पटकन दे. एक मिनिट, शिल्पीला बोलायचं. म्हणजे? हा. हॅलो. हा पांड्या, अरे काय तुम्ही दादाच्या ऑफिस मध्ये काय करताय? काय काम होतं तुमचं? नाही, आम्ही त्याच्या ऑफिसमध्ये कुठे, आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललो. आमचं एक वेगळं काम आहे, तिकडे चाललोय आम्ही. कशासाठी खोटं बोलतोय? मला आता मयूने सगळं सांगितलंय. मला सांग, काय काम काय होतं तुमचं? कशासाठी गेलात तिकडे? जाऊ दे ना यार शिल्पी, आता सोड ना. तुला काय करायचंय? असे आम्ही चुकीची चावी घेऊन आलोय. असे आम्हाला तिकडे जाता येणार नाही आता. अरे मी बहीण आहे, सखी त्याची, मला कंस नसणारच ना. मला सांग, कशासाठी गेलात तुम्ही तिकडे? हे बघ शिल्पी, श्रेयसकडे एक महत्वाची फाईल होती, ती घ्यायची होती मला त्याच्या ऑफिस मधून, म्हणून तिकडे चाललो होतो आम्ही. दादाने सगळे त्याचे महत्वाचे डॉक्युमेंट्स इकडे घरी त्याच्या कपाटात ठेवले. तुम्ही जर मला आधीच विचारलं असतं तर मी स्वतः दिली असती ना फाईल. पण नाही, तुम्हाला आता तुमचे सिक्रेट प्लॅन्सच करायचे तर करा बाबा. आपलं ठरलं होतं ना पांड्या, जे काही करू ते सगळं आधी डिस्कस करू एकमेकांमध्ये. ठरलं होतं ना, मग कशासाठी हे सगळं? हे बाई, याच्या पुढे जे काही कराल ना ते विद्युत आणि मला विचारल्याशिवाय अजिबात करायचं नाही. हा ठीक आहे. बावळट. हे नक्कीच काहीतरी प्लॅन करतात. यांनी जर खरंच पैशांची सोय केली तर माझा सगळा प्लॅन फ्लॉप होईल. असंही करून यांना अडवायलाच पाहिजे. दादा, तू वॉशरूम गेला होतास का? ऍक्सिडेंट होऊन बरा झालोय मी.
सिस्टम चालू आहे, याची परमिशन लागणार होता. जाऊ नको टॉयलेटला. काय रे, कसा बोलतोस माझ्याशी? मी काय तुला इथे मुद्दाम कोंडून ठेवलंय का? वहिनीला जेल होऊ नये म्हणून ठेवलं ना तुला इथे. पोहे आणले तुझ्यासाठी गरम गरम, प्लीज खाऊन घे. घेतो. बरं ऐक, तुझे शर्ट पण आणलेले आहेत, इकडे ठेवते, ठीक आहे? बरं, बरे झालेत का पोहे? भरपूर खा. घरी गेल्यावर तुला खूप रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. सगळ्यांची काळजी घ्यायची. दादा, हे घड्याळ तुटलंय रे. एवढा मोठा ऍक्सिडेंट झालाय, घड्याळ तुटणारच ना. बाबाने इतके प्रेमाने हातात घड्याळ बांधलं होतं जाताना. बोलले तुझे चांगले दिवस आलेत, हे घड्याळ घाल. त्यांच्या आशीर्वादाने वाचलो मी. घड्याळ फुटलं पण त्यांचा मुलगा वाचला. हो, पण दादा, तुटलेलं घड्याळ वापरू नये रे. आणि तसंही हे तुझं लकी चार्म घड्याळ आहे ना, मग त्याची काळजी पण तशीच घेतली पाहिजे. मी आणते हे रिपेअर करून. दादा, आणखी काही गोष्टी? थोड्या गोष्टी हळू. पूर्ण बॅगेत हे एवढंच उरलं. दादा, ही डॉक्युमेंट्सची अवस्था काय झाली रे? या तुझ्या वस्तूंची अवस्था बघून असं कळतंय की खूप मोठ्या प्रमाणात हा ऍक्सिडेंट झाला होता. शिल्पी, हा, नाही मी काही नाही, मी फक्त शिल्पी, मला तुला एवढंच सांगायचंय की मी आता इकडे नाही राहू शकत. माझं डोकं फिरतं इकडे. मला अश्विनीला भेटायचंय, कळलं तुला? दादा, मी म्हंटल ना तुला, मी योग्य वेळ आली की घेऊन जाईन तुला घरी. अरे कधी येणार ती वेळ? तिकडे ती एकटी सगळं फेस करते आणि मी इकडे लपून बसलोय. तुझा भाऊ इतका लुजर आहे का, सांग मला? राईट, युअर राईट. घरी तुझी गरज आहे. तू जर आत्ता घरी आलास तर सगळ्यांना तुला बघून केवढा आनंद होईल. घरचं पार वातावरणच बदलून जाईल. आई, बाबा, मयू, कुहू सगळे खूप खुश होतील. फक्त ना एक प्रॉब्लेम होऊ शकतो दादा. म्हणजे केकेला एवढे पैसे दिले तरी सुद्धा तो काही गप्प बसला नाही. अजूनही त्याच्या धमक्या येतातच. तुला जिवंत बघून तो काय करेल? ऍक्च्युअली मारायला सुद्धा येऊ शकतो. काही सांगता येत नाही त्याचं. आणि केकेचं प्रकरण संपत नाही तोपर्यंत इन्शुरन्स वाले दारात उभे राहतील. त्यांचे तर पैसे द्यायचेच आहेत. केस करतील कदाचित वहिनीला जेलमध्येही जावं लागेल. म्हणजे मानसिक त्रास केवढा होईल ना. वहिनीला गमवावं लागेल. हा सगळा मनस्ताप झाला. बरं, ऑलरेडी आईची काही कंडिशन फार बरी नाहीये. हे सगळं बघून तर तिला अजून मनस्ताप होईल. आणि आता हे सगळं दादाचं सामान सापडणं हा सगळा योगायोग नाही असू शकत. वहिनी, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. दादा इज नो मोर.
ओके शांत हो शांत हो शांत हो शांत हो मयू, तुझे बाबा आपल्याला सोडून गेले. मला म्हणाले होते मी तुला एकटीला कधीच सोडणार नाही आणि मला फसवून निघून गेले. अगं अश्विनी, नशिबात जे लिहिलेलं आहे ते कधी कोणाला चुकलं आहे का? अगं तूच आता त्यांची आई आणि तूच त्यांचे बाबा आहे. मुलींसाठी तरी स्वतःला सावर ग. अगदी बरोबर बोललात सावंत काकू. नशिबात जे लिहिलेलं असतं तेच घडतं. आणि आता तुझं नशीब मी लिहिणार आहे. मला थोड्या वेळ एकटीला राहायचंय. आई मयू प्लीज, जे झालंय ते मला स्वीकारायला हवं आणि खूप कठीण आहे, पण स्वीकारावं लागणार ना. माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास झालाय. याच्या पुढे नाही होणार. प्लीज, मला नाही एकटीला राहायचंय थोडा वेळ. सांगा ना, हा? कशी राहू मी तुमच्याशिवाय? खूप कठीण आहे. कठीण आहे, खूप कठीण आहे. शिल्पी, ताईला या अवस्थेत बघावं लागेल असं मला स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं. काय झालंय? पण आता जी सिच्युएशन आहे ती आहे, त्याला कोणीच नाही काही करू शकत. अगं पण ताईच का? याचं उत्तर तर मीही नाही देऊ शकत. पण आता जेवढी वाईट परिस्थिती आहे त्याच्याही पेक्षा वाईट परिस्थिती आपल्यावर ओढवू शकते. गुंड आहेत आपल्या मागे आणि यावरती उत्तर एकच आहे. आपल्याला लवकरात लवकर इन्शुरन्स पेपर्स वरती वहिनीच्या सह्या घ्याव्या लागणार आहेत. तू पेपर्स आणलेत ना? मग नुसत्या आणून उपयोग काय आहे विद्युत? सही तर घे. अगं मला तिच्या समोर जायची हिंमत होत नाही. मी सह्या काय घेऊ तिच्याकडून? ठीक आहे, आज नको, मी समजू शकते, पण लवकरात लवकर तुला हा विषय काढावाच लागणार. हे सगळं लवकरात लवकर व्हायला पाहिजे. एकदा का वहिनीने सह्या केल्या आणि तिला पैसे मिळाले की मी दादाला घरी घेऊन येईन. मग वहिनी फ्रॉडच्या केसमध्ये जेलमध्ये जाईल. माझ्या लाडक्या वहिनीकडून मला हेच खरं दिवाळी गिफ्ट आहे. आता कसं मज्जा येते ना, म्हणजे बघा ना, आता ते किकीची माणसं येत आहेत, बाबांची कॉलर काय धरतायत, फुल फिल्मी सगळं असं कसं काही ना काहीतरी चालू आहे. बरं ते संपत नाही तोवर ती इन्शुरन्सची माणसं आहेत. आणि तुम्ही विचार करा ना, वहिनी एका जिवंत माणसाच्या इन्शुरन्सचे पैसे क्लेम करते. हे जेव्हा कळतं तेव्हा काय होईल? फ्रॉड म्हणतील तिला सगळेजण. तिच्यावरती केस होईल, जेलमध्ये जाईल ती. आणि या सगळ्यातनं ती कधीच सुटणार नाही. आयुष्यभर जेलमध्ये सडत राहील. काय मजा येते. हे सगळं ऐकायला सुद्धा किती भारी वाटतंय ना. हे एन्जॉय करायचंय मला. शिल्पी, तू इतकी दुष्ट आणि पाताळ एंट्री बाई असेल ना असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. काय हे असले शब्द माझ्या बाबतीत नाही वापरायचे, अजिबात नाही वापरायचे. या बाईमुळे माझं काय नुकसान झालंय.
याचा तुम्हाला अंदाज नाहीये. हे जर तुम्हाला कळलं ना तर तुम्ही कधीच असं बोलणार नाही. आणि तसंही इथून पुढे जे काही करायचंय ते माझं मी करीन. मला तुमच्या मदतीची, इनफॅक्ट तुमच्या या एक्सटर्नल पॉवरची अजिबात गरज नाही. उज्ज्वला काय बोलतेस तू? आई काय झालंय? तुम्ही एवढ्या का चिडताय माझ्यावर? चिडू नका तर काय करू ग? आधी श्रेयस गेला हे तुला मान्य करायचं नव्हतं, तेव्हा तुझी वेगळी नाटकं चालली होती. आता मान्य केलंस तर ही नाटकं सुरू झाली आहे. एकूण काय तर फक्त तुला नाटकच करायची आहेत, तमाशा करायचे. तू ही अशी समोर आलीस ना की माझ्या डोक्यात तिडीक जाते. आई, अगं दादा गेला यात वहिनीचा काय दोष आहे ग? सगळा दोष तिचाच आहे. तिच्यामुळे हे सगळं झालंय, तिच्यामुळे या घराचं वाटोळं झालंय. उज्ज्वला काय बोलते कळतंय का तुला? त्या दिवशी गावी जाताना दादाला जर वहिनीने अडवलं असतं तर कदाचित थांबला पण असता दादा. पण आता तिला तरी काय माहिती ग, हे असं अघटित काहीतरी होईल. वारंकडे हिनेच त्याला कामाला पाठवलं ना. हिच्यामुळेच मी माझा मुलगा गमावलाय. सारखं सारखं या अवतारात माझ्या समोर येऊ नकोस आणि मला आठवण करून देऊ नकोस की माझा मुलगा या जगात नाहीये. आज झालं उज्ज्वला, काय बोलतेस तू? जेवढं दुःख आपल्याला झालं त्यापेक्षा कितीतरी पटीनं दुःख अश्विनीला झालंय. अगं तिचा जोडीदार होता तो, पाठी 2 मुली आहे. नवरा गेल्याचं दुःख काय असतं ज्याचं त्यालाच कळतं. आणि अशा वेळी आपण तिला समजुतीने घ्यायचं की वाटेल ते बोलायचं? बोला, मलाच बोला. तुमच्या लेखी ती निर्दोष असेल, देवी असेल, पण मला तसं काही दिसत नाहीये. आज दिवाळी आणि आपल्या घरात अंधार आहे. हे सगळं तुझ्यामुळे. मी तुला कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. कुणी काही बोललं का तुला? अगं आई, खाली आहे ना तिकडे सगळे फटाके उडवत होते ना, तर मी त्यांच्याकडे बघत बसलेली ना फक्त. तर मग तिकडून सोंडके काकू आला आणि त्या म्हणाल्या की चल माझ्या घरी, मी तुला चकली आणि लाडू देते. सोनू गेली. अगं मग तूही जायचं होतं ना सोनू बरोबर. पण आई, बाबा देव बाप्पा घरी गेलेत ना, आपण नाही करणार ना दिवाळी. असं काही नसतं बाळा. आणि तू तुझ्या मैत्रिणी बरोबर गेली असती तर चाललं असतं. पण मग आजी काय म्हणत होते की आपल्याला सुतक लागलंय. अगं ते मोठ्यांसाठी असतं, लहान मुलांसाठी नसतं. असं का? कारण लहान मुलं देवबाप्पाची फेवरेट असतात म्हणून. नाही, तू खोटं बोलतेस. जर तसं असतं तर देव बाप्पा माझ्या बाबांना घेऊनच नसता गेला. मी रोज संध्याकाळी बाप्पाला प्रेयर करते. मग त्याला समजायला नको का की कुहूला वाईट वाटेल? तो माझ्याच बाबांना का घेऊन गेला? चुकीचा आहे तो. अरे कुहू, तू इथे आहेस का? चल आपल्याला बाहेर जायचंय. आमचं पूर्ण लक्ष असतं बरं का तुमच्याकडे. आणि तुमची मुलगी खरंच खूप गोड आहे. कुणावरही लवकर जीव लावते. आता बघा ना, माझ्या मनात आलं असतं तर तिला कधीच घेऊन जाऊ शकलो असतो. तर नाही, मी असं नाही केलं. अहो, आम्ही एवढे वाईट नाही हो. हे घ्या, ह्या तुमच्या आवडीची सगळी मिठाई आहे. आता घरात डेथ झाली म्हणल्यावर फराळाचं नाही बनणार ना, म्हणून मी घेऊन आलो. तुम्ही काय करताय आमच्या घरी? आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. आवाज चढवायचा नाही. ज्या भावानं उरावर कर्ज घेतलंय आणि ते फेडायला फक्त 4 दिवस आहेत. 4 दिवसात जर आम्हाला आमचे पैसे नाही मिळाले तर दिवाळीचे फटाके घरात फुटतील. आणि मग तुमची आणि तुमच्या घराची राख रांगोळी होईल. लक्षात ठेवा. येतो. हॅपी दिवाळी. आता काय करायचं?
हा सगळं काय प्रकार आहे? वहिनी, आपल्याला त्यांचे पैसे लवकरात लवकर द्यायला पाहिजेत. आणि एवढे पैसे जर मिळवायचे असतील तर त्यावर फक्त एकच उपाय आहे. अरे मी सांगते तुला, ते सगळ्यांची काळजी करतात, पण हिला हिला काय आहे त्याचं? उज्ज्वला आता गप्प बस. नाही गप्प बसणार मी, कारण तुम्ही हे असं आयुष्य जगलेलं मला चालणार नाही. घराबाहेर जाताना टेन्शन, गुंडांनी धरलं तर, बेल वाजली तरी टेन्शन, कोणी बेल मारली, धमकावणारी माणसं तर नसेल ना, सतत टेन्शन टेन्शन. असं जगणं नकोय मला. ना अशा परिस्थितीत माझ्या मुलांनी जगण्याची सोय केलीये, तर ते नाकारणारी ही आहे कोण? वहिनी, हे बघ, आई जरी खरं बोलत असली तरी सुद्धा तू तुझ्या मनाला जे वाटतंय ते कर. तुला पटत नसेल तर राहू दे, राहू दे, नको करूस तू सही. जाऊ दे, हे सगळा प्रकार नकोच करूया. जाऊ दे, ते बाजूला काढ, विद्युत सोडून दे हे सगळं. मी सही करायला तयार. अगं नाही, तुला नसेल पटत तर राहू दे. नाही करते. करते मी. केली जाई आई. वहिनी, आज आयुष्यातली तू सगळ्यात मोठी चूक केलीस. आता तुझी बरोबरी कोणी टाळू शकत नाही. तुम्ही असं डायरेक्ट आत काय घुसलात? आत्ताच्या आत्ता बाहेर जा, चला. मला कोणाच्या बापाच्या परमिशनची गरज नाही. हा गाळा कितीला काढशील बोल. हे बघा, हे पार्लर ना माझं आहे, त्यामुळे जे काही निर्णय घ्यायचे आहेत ना ते मी घेईन, तुम्ही नका घेऊ, कळलं? आज ना उद्या काढावंच लागणार आहे. तशी बायका येत आहेत कुठे तुमच्या पार्लर मध्ये? ओ, तुम्ही प्लीज आधी बाहेर व्हा. नाही जात. काय करशील? हे बघा, आम्ही तुमच्या पैशांची सोय करतोय, होईल काहीतरी मॅनेज, पण प्लीज तुम्ही आत्ता बाहेर जा. 3 बायका अशा आतमध्ये असताना तुम्ही कसे काय असे घुसलात? आत्ताच्या आत्ता निघून जा बरं. तुम्हाला एकदा सांगितलंय ना की तुमच्या पैशांची व्यवस्था करतो आम्ही, आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्ही तुमच्या पैशांची व्यवस्था करायला हवी तर आमची ही एक गोष्ट तुम्हाला करायला लागेल, कळलं का? या पार्लर मध्ये येऊन तमाशा करायचा नाही. निघा आता, निघा म्हणते ना. आणि एक, माझ्या घरच्यांना किंवा माझ्या मुलींना त्रास दिलात ना तर पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करायला मी मागे पुढे बघणार नाहीये, सांगून ठेवते. निघा आता. कशाला एवढा कुटाणा करताय? त्यापेक्षा हे पार्लर विका आणि याच लाईनीत पुढे तुमचं ऑफिस आहे ना श्रेयसचं, ते विका आणि आम्हाला आमचे पैसे परत द्या. ते आमचं आम्ही बघून घेऊ ना. तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी? तुम्ही निघा म्हणलं ना. मला माझे पैसे पाहिजेत. तुम्ही निघणार आहात की नाही? बऱ्या बोलाने निघून जा, नाहीतर आम्ही ना इकडे आरडाओरडा करू, तमाशा घालू, सगळी माणसं गोळा होतील. आत्ताच्या आत्ता निघा म्हणलं ना. सेन्स. मला तर काहीच कळेन असं झालंय. पार्लर आणि यांचं ऑफिस रेंटवर आहे. वहिनी, बँकेचा मेसेज काही आलाय का ग? जरा चेक कर. बँकेचा मेसेज? अगं, ते इन्शुरन्स क्लेम केलंय ना आपण, लक्ष द्यायला पाहिजे सतत. काही मेसेज वगैरे आलाय का? पैसे क्रेडिट झालेत का? बघ ना एकदा. बघते नंतर. ओके, पण आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे. अश्विनी, काहीतरी जबरदस्त ठरवणारी, नेहमी आपण हे करूया, आपण असं करूया, आपण तसं करूया, हे बोलणारी अश्विनी, आज असं नाही बघवत मला तुला. तू प्लीज घरी जा. काही लागलं ना तर मी बोलवीन तुला. जेनिफर करेक्ट बोलतेय, तू घरी जा आता. इथे नको थांबूस तू.
वहिनी एकदा जरा बघ बरं, इन्शुरन्स कंपनीकडनं काही अपडेट आलंय का, मेसेज वगैरे आला असेल बघ, एकदा चेक कर. काहीतरी आलंय. शी, दिवाळीचा मेसेज आहे सोसायटीच्या ग्रुप. काय फालतू माणसं आहेत खरंच. तर काही कळतच नाहीये, लोक काय काम करतायत का नाही, का दिवाळीची सगळ्यांनी सुट्टीच काढलीये. सोपा काढतायत बहुतेक सगळे. आतापर्यंत पैसे यायला पाहिजे होते ना. शिल्पी येतील पैसे, जरा पेशन्स बाळग. काय पेशन्स बाबा, मी विद्युतला विचारते, त्याला बरोबर माहिती असेल पैसे कधी क्रेडिट होणार ते. नाही उचलते हा पण. काय यार, शी, काय फालतू पण आहे. अगं दिवाळीच्या दिवसामध्ये बँकेला सुट्टी असते, इन्शुरन्स ऑफिसला पण सुट्टी असते. ते कामाचे दिवस मोजतात. तू आपले सरसकट दिवस मोजले असतील. आता तू काय एवढे डेस्परेट होते, येतील ना पैसे. काय बोलतीयस तू. हे काय पैसे मला स्वतःला हवेत का. मी आपल्यासाठीच तर म्हणते ना, गुंड दारात आलेत यार, अजून काय करायला पाहिजे. बाबांची परवा कॉलर धरली होती, तुझ्या बाबतीत काय केलं तुलाही माहितीये. मला ना हा मॅटरच क्लोज करून टाकायचा आहे. त्यांचे पैसे देऊन टाकूयात एकदा आणि हा विषय संपवून टाकूया. आणि म्हणून मला पैसे हवेत, म्हणून मी घाई करते इतकी. मयुरी, शिल्पीचं बरोबर आहे. अगं एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करायचा ना, तर त्याच्यासाठी ध्यास हवा असतो. हेही तेवढंच खरं आहे की पाठपुरावा करत असताना घाई करून चालत नाही, संयम बाळगायचा असतो. तुम्ही लोक काहीही म्हणा, पण मला माझा प्लॅन सक्सेसफुल करण्याची घाई आहे. आले आले पैसे आले. इन्शुरन्स कंपनीचा मेसेज आलाय पैसे क्रेडिट झाल्याचा. चला आले ना. हो, लगेच चेक भरूया. पेन द्या जरा मला. हे बघ ते हा दे. चेक भरूया आणि त्याच्या तोंडावर फेकूया. फालतू सारखे प्रकार करतायत. हे घे, सही कर. एकदा का त्यांना हा चेक दिला ना की सगळं मॅटरच सॉल्व्ह. हे घे, तुझं कर सही. कर सही. मला या चेकवर सही नाही करायची. देवाची शपथ, याची यानेच तर केलंय सगळं. जे काही घडलंय ना, त्याला हाच जबाबदार आहे. काय कमी केलं मी सांग ना. तुझी भक्ती केली, तुझी पूजा केली, उपास तापास केले, सगळं केलं. त्याचं फळ काय मिळालं मला. चल, तुला मला शिक्षाच द्यायची होती ना, मग ती मलाच द्यायची होती ना. तू यांना का दिलीस. मी जी काही भक्ती केली त्याचे हे फळ दिलंस तू मला. एका निरागस निष्पाप माणसाला घेऊन गेलास. माझ्या 2 मुलीला पोरकं केलंयस तू, कळतंय का तुला. माझा तुझ्यावर ना आता विश्वासच नाहीये, कारण तू माझा विश्वासघात केलायस. ऐकतोयस ना तू, विश्वासघात केलायस माझा. मी तुझ्यावर श्रद्धा ठेवली, त्याचं जर हे फळ असेल तर माझ्या लेकी तुझं अस्तित्व शून्य आहे. कळतंय तुला. माझ्या लेकी तुझं अस्तित्व शून्य आहे. ही अश्विनी आजपासून तुझ्याशी बोलणार नाही, तुझ्या पुढे काही मागणारही नाही, कारण तू मुळात काही करतच नाही ना. मग काय मागणार मी. तू देव नाहीयेस, दगड आहेस. दगड, कळलं तुला. काही झालं तरी मला यातला एकही पैसा नको. कळलं. नकोय मला पैसा. पण आपल्याला तर जगावं लागतंच ना. आणि आता तुझ्यावर या घराची, मुलींची जबाबदारी आहे.
त्यामुळे प्लीज त्यांचा थोडा विचार कर. आई, तुम्हाला सुद्धा असंच वाटतंय ना की मी या चेकवर सही करायला पाहिजे? तुम्ही असं सांगत असाल ना तर मी खरंच करेन सही. पण त्या अगोदर ना तुम्हाला मला एक वचन द्यावं लागेल. माझ्यावर जो तुम्ही राग धरलाय ना तो सोडून द्या ना आई. मी माझ्या माणसांशिवाय नाही राहू शकत. ऑलरेडी यांना मी गमावलंय. आता माझी आई माझ्यापासून नका नाही राहून घेऊ. आई बोला ना हो माझ्याशी, नका ना करू असं. आई वहिनी, आई बोलेल तुझ्याशी. ओके? चल तू सही कर. ये. बस. आराम. ताई, सगळं ठीक होईल. तू कसलीही काळजी करू नकोस. वहिनी, तू अजिबात काळजी करू नकोस. मी सगळं ठीक करेन. मयुरी, गेस व्हॉट? अगं त्या आंबेकरचा फोन लागला माझ्याकडून आणि आम्ही ना त्याचं लोकेशनही शोधून काढलंय. आम्ही लवकरात लवकर तिथे जायला निघतोय. प्रतीक, ऐक, तू एकटाच चाललायस का? अचानक का चाललायस असा? ती माणसं डेंजर आहेत रे, मला भीती वाटते खूप. काही नाही होणार मयुरी, तू माझी काळजी नको करूस. हे जे श्रेयस सरांवर सगळे आरोप लागलेत ना, सगळे खोटे प्रूफ करूनच मला परत यायचे आणि त्यासाठी ना मी वाटेल ते करू शकतो मयुरी. प्रतीक, तू किती चांगला आहेस रे. आय एम सो सॉरी, मी तुला चुकीचं समजत होते, वाईटही वागले तुझ्यासोबत. इट्स ओके मयुरी. निदान ह्या कारणामुळे तरी आपल्याला नीट बोलता आलं. आणि मयुरी, तुला माहितीये का, हे सगळं जे मी करतोय ना, हे मी कुठल्या हिरोगिरी करायला किंवा तुला इम्प्रेस करायला नाही करत आहे. मी माझ्या गिल्टसाठी करतोय. कारण की श्रेयस सर माझ्यामुळेच वारंगकडे जॉईन झाले होते ना. अरे पण वारंग जे वागला त्यात तुझी काहीच चुकी नाहीये. मयुरी, तू माझ्याबद्दल इतक्या कॉन्फिडन्सनी बोलतेस, मला खरंच खूप चांगलं वाटतंय. अजून मला काय हवंय? तू माझ्याबद्दल कॉन्फिडेंट आहेस, तितकंच खूप आहे माझ्यासाठी. बरं, आता मी तिथे जायला निघतो. ओके? तू पण तुझी काळजी घे. भेटू लवकरच. ऑल द बेस्ट प्रतीक. थँक्यू. आणि लवकर ये. बाय. मयू, तू प्रतीकला आंबेडकरला शोधायला जाऊ दिलंस म्हणजे तू त्यांना मनापासून माफ केलंस. आय एम सो हॅपी मयू यासाठी. कीर्ती, मला फक्त बाबांच्या बाबतीत काय गडबड झाली ना ते शोधून काढायचंय. दॅट्स इट. मला प्रूव्ह करायचंय. हो, पण मयू, प्रतीक एवढा यात क्लोज झालाय आणि त्याने तुला एवढी हेल्प केलीये. प्रतीक खूप चांगला आहे मयू. की काय म्हणायचंय तुला? म्हणजे तू प्रतीकचा परत तसा विचार करणार आहेस का? ऍक्च्युली काहीच हरकत नाहीये. तुम्ही तुमच्या रिलेशनला सेकंड चान्स द्या. बाबांच्या शॉक मधून माझी आई अजून बाहेर आली नाहीये. पाऊलो पाऊली मिस करते ग बाबांना. आणि आमच्या फॅमिलीचा आधार गमावलाय ग, खूप मोठा आधार. कुणीच सावरला नाही अजून त्यातून. त्यामुळे आता पूर्ण घराची रिस्पॉन्सिबिलिटी आहे माझ्यावर. सॉरी मयू, मी तुला हे सगळं घाईने असं सजेस्ट केलं. इट्स ओके, मला समजतं तुला काय म्हणायचं, पण मी आता त्या माइंडसेट मध्येच नाहीये की मी या सगळ्याचा विचार करेन. माझी प्रायोरिटी आता फक्त फॅमिली, फक्त फॅमिली.
आणि ना ही सगळ्याची सुरुवात ना त्या वारंगमुळे झाली ना, त्याला शिक्षा झालेली हवी आहे मला. प्रतीकला ना आंबेडकर सापडला पाहिजे, म्हणजे काहीतरी सॉल्युशन नक्की मिळेल. तुम्ही नसताना पाडव्याच्या सणाला काय अर्थ आहे? बाबा मला म्हणाले की बाई अप्पांकडे जा, त्यांना असं वाटतंय माझं मन रमेल. तुमच्याशिवाय हे शक्य आहे का? मी तुम्हाला विसरणं वहिनी, काय ग? दादाचं घड्याळ, असं पटलेलं घड्याळ बघवत नाही ना ग बहिणी. दादासाठी हे घड्याळ किती किती प्रेस्टिजियस होतं ना. पण बहिणी आता ऐक माझं, नाव यू हॅव टू मूव्ह ऑन. तू किती दिवस अशी त्याच्या आठवणीत राहणार आहेस? काय बोलते शिल्पी? आणि हे कसं शक्य आहे ग? आमचं नातं ना 7 जन्माचं. आय नो, पण तुला ना हे असं नाही बघवत आहे आम्हा कोणालाच. नाही चांगलं वाटत आहे तुला असं बघायला. असं काय बोलते शिल्पी? अगं, तुझ्यामुळे केवढ्या गोष्टी सोप्या झाल्या तुला माहितीये का? तू एवढं खटाटोप करून पैशांची व्यवस्था केलीस, त्याच्यामुळे निदान जे दारावर गुंड येत होते ना ते बंद तरी झाले. एक सांगू, मी खूप खचले ग. आणि आता या क्षणी ना मला फक्त तुझाच आधार वाटतोय. मी आहे, मी आहेच आहे. पण तू प्लीज खचून जाऊ नकोस आता. हे बघ वहिनी, हा सगळा सतत विचार करत बसण्यात काही अर्थ नाही. ऐक वहिनी, विद्यूचा फोन आला होता, म्हणत होता इकडे या जेवायला, आणि मग भाऊबीज आहे तर एक दिवस राहूनच मग जा. हे बघ वहिनी, मला माहिती आहे यावर्षी आपण कोणीच दिवाळी करणार